देऊन या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं। यानंतर मी गायक योगीराज आनंद यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करावी। या ठिकाणी आमचे दिलीप भाई आंबोरे ज्यांनी या आमच्या जथ्याला खूप आर्थिक सहकार्य केलं, त्यांनी स्मृतिशेष इंद्राबाई धोंडीबा आंबोरे यांच्या स्मरणार्थ सप्रेम भेट दिलेली आहे। त्यानंतर किशोर नेटके बहुजन समाज पार्टीचे विधानसभा अध्यक्ष यांनी सुद्धा 200 रुपये दिलेले फोन पे, पण अजून काही आले नाही। या ठिकाणी संविधान राम वाकुडे यांनी सुद्धा 200 रुपये दिलेले आहेत। त्यानंतर आता ख्वाजा की शान में जे योगीराजीनं गाणं गायलं, मोहीन बागवान यांच्याकडनं 1100 रुपये आलेले आहेत, धन्यवाद। आणि एक फरमाईश आलेली आहे अण्णाभाऊ साठे यांच्यावर गाणं गावं। महाराष्ट्रामध्ये एकमेव असे गायक आहेत, 15 गाणे अण्णाभाऊ साठे यांच्यावर लिहिणारा महाराष्ट्रातला एकमेव गायक आहे, अण्णाभाऊ साठेंच्या जीवनावर लिहिणारा। कुणाच नाही लिहिलेलं, कदाचित तुम्ही ऐकलं नसेल, गाणं होईल, अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर होईल गाणं। बड़े तादाद में बड़े ताकत के साथ यहाँ पर महिलाएं उपस्थित है, त्यांना जोश येतोय। मी एक गाणं, मी तसा कधी शीघ्र कवी नाही, परंतु भीमामुळेच जीवनी वाढली आमची शान आहे। भीमामुळेच जीवनी वाढली आमची शान आहे। भीमामुळेच जीवनी वाढली आमची शान आहे। सन्मानाचा साठा भीमाचे संविधान आहे। नवतीचा रंग चढला, या नवतीचा रंग चढला आमच्या या जीवनाला। सारे हे भीमाचे दान आहे। इतनी बड़ी तादाद में मेरी माताएं यहाँ पर बैठी है। फुल्यांना सावित्रीमाईनं आणि बाबासाहेबाला रमाईनं खांद्याला खांदा लावून साथ दिलेली आहे। यांनी माझ्या तोंडून ऐकलेलं आहे, तुम्हाला एक योग सांगतो। फुल्यांना आपल्यातून निघून जातानाचं साल 90 होतं, बाबासाहेब आपल्याला येत असताना साल 1891 होतं। योग बघा इतका चांगला आहे की माता सावित्रीमाई आपल्यातून निघून जाते, ते साल 1897 होतं, आणि माता रमाई ज्यावेळेला आपल्याकडे येते त्यावेळेला काय होतं, 1897 साल। योग आहे की फुले आणि सावित्री आपल्यातून गेलेच नाही, बाबासाहेबांनी रमाईच्या रूपाने आपल्याला भेटलेले आहे। ती माता रमाई बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकरांचा रुतबा वाढवत असताना वनंतकराची ती लेख आहे, आणि त्या माता रमाईसाठीचं हे गीत मला असं वाटतं तुमच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय। वामनदादांचे कवी वामनदादा यांचे शिष्य प्रतापसिंह बोदोडे दादा लिहितात,
की वनंद कराच्या. आमच्या गायकांचं असं असतं, कान इकडं असतात, त्यातले त्यात हे जे साऊंड वाला आहे त्यांनी मला रिटर्न नाही दिलं. रिटर्न हे त्या लोकांना माझ्याकडे तर कान अजून इकडे जातात. ते आम्ही किती आवडायचं ते याच्यावर डिपेंड असतात. ते जर तिकडे लागलं तर आवाज लगेच निघून जातो. वनंद कराच्या ज्या ज्या मथाऱ्या इथं दिसतात माझ्या ओळखीच्या आहेत, मग ती गुंफामाय असेल की शांतामाय असेल, कमलबाई असेल, सारनाथची माय असेल, ह्या सगळ्या म्हाताऱ्या ज्या आहेत त्या दिसल्या की आम्हाला म्हाताऱ्यांची आठवण येते. मी जिच्या म्हातारीच्या हातावर घडलोय ती माझी माय इंदुमती, या सगळ्या आईमध्ये मला माझी रमाई दिसते. आणि त्यांचं नांदणं, वागणं, बोलणं, चालणं, त्या माता रमाईला बाबासाहेबांना पदराच्या सावलीमध्ये जसा सूर्य लपवला अशा प्रकारे की वनंद कराच्या बागेमधली एक सुगंधित कळी, वनंद कराच्या बागेमधली एक सुगंधित कळी, अंतिमाच्या पोटावर ती कमलबाई दिसते बा. भीमाच्या कोटावरती, भीमाच्या कोटावरती, भीमाच्या कोटावरती रमाजनु सोन साखळी, भीमाच्या कोटावरती रमाजनु सोन साखळी, भीमाच्या कोटावरती रमाजनु सोन साखळी, भीमाच्या कोटावरती रमाजनु सोन साखळी. रमारूपाची लाजरी ऐसी, रमारूपाची लाजरी ऐसी, रमारूपाची लाजरी ऐसी, ढगाच्या ढगाच्या आड चांदणी जैसी, ढगाच्या आड चांदणी जैसी, ढगाच्या आड चांदणी जैसी, जणू का पौर्णिमेच्या मा जिजाऊनं शिवराय पोटात असताना मा जिजाऊला डोहाळे लागले. आमच्या आता ज्यांचे नाव घेतले त्या सगळ्या म्हाताऱ्याला मायची शपथ आहे. कशा कशाचे डोहाळे लागलेले आमच्या म्हाताऱ्यांनी पाहिलेले आहेत ना. पितळाची माती खायचे डोहाळे आमच्या महिलांना लागायचे, चिचुके खायचे महिलांना डोहाळे लागायचे. बघा हसायला, ज्यांना ज्यांना करंट लागायला त्या हसायला. चिचुके खायचे, बिड्या वडायचे, रानातली माती खायचे, दळण दिसत असताना त्याच्यातली काळी माय डोहाळे लागायचे. धन्य हो छत्रपती शिवाजी महाराज की ऐसी माँ उन्होंने पाई जिजाऊ की जिला 7व्या महिन्यात जी डोहाळे लागले तर तिला काय डोहाळे लागले होते. एवढं मोठं पोट घेऊन मासाहेब जिजाऊला डोहाळे लागले आणि तिने ते डोहाळे पुरवले. 7व्या महिन्यामध्ये घोड्यावर चढून चालायचे,
दौडायचे, तिला डोहाळे लागले, तिने ते पूर्ण करून दाखवलं. संगोपनाचा अर्थ असतो. आमच्याकडं माय मावल्यांना काय कधी म्हणावं हे पण माहित नाही. आमच्या तिकडच्या महिला असतात ना, तिकडच्या, त्या बाळाला झोपवत असताना सांगतात, लिंबोणीच्या झाडामध्ये हमारे पास लगभग सभी शहरों में क्या है ना भैया, लगभग सभी शहरों में हमारे मुस्लिम भाई है, इनकी भी बड़ी तादाद है. इनकी भी जो माएँ हैं, बहनें हैं हमारी, वो अपने बच्चे को सुलाते वक्त कुछ गाना बोलती है ऐसा कि भाई अल्लाह 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 तारीफ तेरी, अल्लाह बहुजन सगळे बंद राहिले. आता आमच्या बहुजन समाजाच्या बाया बाळाला झोक्यात टाकल्या होत्या करतात. सुरेख गाणं तर म्हणणारच नाही. एक तर त्याला झोळीत टाकावं, कवा काय म्हणलं पाहिजे ते कळत नाही. त्याला झोळीत टाकलं की त्याला संशोधन असं आहे की एखादं लेकरू पडलं तर त्याचं लक्ष भटकावं म्हणून एखाद्या म्हाताऱ्यामध्ये पैसा पडा कर पैसा, ते लगेच इकडं तिकडं पाहते आणि त्याचं लक्ष भटकून जातं. ते पैशाला पाहते, काय झालं इसरून जाते. ठीक आहे, पडल्यानंतर आपण म्हणतो हाड हाड हाड. अरे त्याला झोपायचंय. आता झोपायचं म्हणलं तर अंगाई गाणं म्हणावं लागेल, कवा काय म्हणायचं हे सुद्धा माहिती. संस्काराचा भाग म्हणून सांगितलंय तुम्हाला की त्या संस्कारामध्ये त्याच्या आईचं नाव, कुणाच्या, माता रमाईच्या आईचं नाव होतं रखमा आणि वडिलांचं नाव सगळ्याला माहिती आहे. कोणाकोणाला माहिती, हात वर करा. कोणाकोणाला माहिती माता रमाईच्या वडिलांचं नाव? चलो 100 रुपये देतो, जाणं दे. नाही नाही, असं असं असं, अरे आहे तर लय मोठे. येस, माता रमाईच्या वडिलांचं नाव. कुणी बी कुणी बी आलं, 100 रुपये दे द्या म्हणजे. ओके, चल आ जाओ, आज ये बड़ा ये आल्याबद्दल प्रतिका असते का बढिया. अजून 100 द्या. आपल्याला कमी आले असले तरी काय हरकत नाही. हे जाणार नाहीत, गॅरंटी आहे माझी. भीमाईच्या माहेरचं आडनाव काय होतं बरं? माता भीमाईच्या माहेरचं आडनाव काय होतं? लगेच जा, कोण आहे? आमच्याकडं बाया सिरियल बघत आहेत, आई कुठं काय करते त्याच्यातल्या सिरियल. आमचे लोक बसले जरा चांगले नाही म्हणून काढलं असतं ते तोडातोडीचं व्यक्ती. आमच्या हानोदे साहेब जे आहेत ना, ते म्हणत असते तर योगीराज काय करा, माणसं बघून जरा करत जा. त्याच्यामुळे जरा थांबलोय मी. पण त्या भिकू आणि रखमानं इतकीशी लहान असलेल्या माता रमाईला इतक्या चांगल्या संगोपनानं घडवलं. परंतु अफसोस, ती रमा लहानपणी वडिलाच्या प्रेमाला मुकली. काहीच काळानंतर तिची आई पण निघून गेली. माय मावल्यानो, कानात जीव आणून ऐका. प्रेम करतात कसं, प्रेम करतात कसं हे बिलकुल माहीत नसताना, हे बिलकुल माहीत नसताना तुमच्यापैकी एक बी बाई रमाईला आई म्हणल्याशिवाय राहणार नाही. किती मोठं प्रेम आहे. अनाथ असताना या सर्व अनाथांची माय झाली ती माता रमाई. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार या महाराष्ट्रातच नाही पण कानाकोपऱ्यामध्ये, महाराष्ट्रातच नाही तर कानाकोपऱ्यामध्ये बाबासाहेब विलायतेला जायचे आणि विलायतेला गेल्यानंतर 4-4 वर्ष नाही येत नसत. आमच्या प्रबोधनामध्ये काय होतं प्रताप सिंग, की गाणं बी आणि प्रबोधनही दोन्ही एकदाच द्यावं लागतंय. आज रिस्ट्रिक्शन हे आहेत की निवडणुका चालू, गाणं मी कधी शीघ्र नसतोय,
परंतु आज गाणं इतना जबरदस्त है, ये 2 कड़वे तुम्हें ऐकून जा। इसके अंदर कबीर लिखा है मैंने कि रंडे भड़वे रंग चढ़ गए हैं और मर्दों के हुए बेहाल, पतिव्रता जो है ना वो भूखी सोत है और पेड़े खाते छिनाल। गाना है थे, आप सभी सुन के जाइएगा, गाना है पूरा के पूरा। मगर एक बार मैं मेरी माँ बहनों से अभी वाकिफ हूं, उनसे ते संस्कार तुम्हाला तुमच्या मुलांना द्यायचे। तुम्हाला कदाचित माहित नसेल मायमावल्यांनो, आपल्या समाजाचा सगळ्यात मोठा लॉस जर कुठं झाला असेल तर तो झालाय लाडानी। कशाने? लाड। एक्सक्यूज जाऊन दे, पोरगी पळून गेली जाऊ दे, येईन वापस। एक्सक्यूज, मला एवढंच पाहिजे, एक्सक्यूज। आणि त्या लाडामुळे काय झालं की घरामध्ये काय होतंय की गरीबाच्या घरी जास्त खर्च होतोय, इतका जास्त खर्च होतोय कर्दुडा तुटतो। त्यामुळे लाड कुठे केले पाहिजे हे तुम्हाला आधी समजलं पाहिजे। मुलांना आज शिक्षणाचं जे काही महत्व आहे ते कळतच नाहीये। माझ्या समोर बसलेला हा जो जयंती मंडळानं बसवलेला जनसमूह आहे, मला एकही माणूस दिसत नाही, मला हे सगळे डिव्हाइसेस दिसत आहेत, डिव्हाइसेस। सगळे युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी, कोणी यूट्यूब, कोणी फेसबुक, कोई व्हाट्सएप, ये सभी यूनिवर्सिटी के विद्यार्थी यहाँ पर अपना अपना डिवाइस लेकर आए हैं। मैं जो सॉफ्टवेयर लेकर आया हूँ, सॉफ्टवेयर का नाम फूले शाहू अम्बेडकर है। मैं गुजारिश करूंगा 1 घंटा भर अगर तुम मेरे सामने बैठ जाओ तो ये फूले शाहू अम्बेडकर नाम का सॉफ्टवेयर मैं ये डिवाइस में डालकर चला जाऊंगा। बशर्त इतनी है कि इस रमाई को तो आपको सुनना पड़ेगा कि रमा अनाथ होते आणि अनाथ झाल्यानंतर तिचं जे नाव आहे धोत्रे हे बदलून ती वनंतकरांकडे जाते, मामा काकाकडे। आणि तिथे गेल्यानंतर बाबासाहेबांचे वडील जे आहेत रामजी बाबा, त्यांनी भीमाईचं बाबासाहेबांचं लग्न ठरवलं होतं। रमाई ज्यावेळेला त्या भायखळ्यातून त्यांच्या रामू लहानपणी त्याच्या समोरून दुडदुडत गेली, रामजी बाबांनी विचार केला की किती गोंडस मुलगी आहे। त्या काळामध्ये प्रतापजी, त्या काळामध्ये जो सोयरीक तुटायचा जो दंड आहे ना, तो रामजी बाबांनी बाबासाहेबांच्या वडिलांनी भरला। ती सोयरीक तोडली आणि जिच्याशी नातं जोडलं तिने या प्रज्ञेच्या सूर्याला, या जगाच्या सूर्याच्या सोबत नजरा नजरच मिळवू शकत नाही इतका तेजपुंज करून सोडला ती माता रमाई। की रमा भीमा घरी अशी रुळली, रमा भीमा घरी अशी रुळली, रमा भीमा घरी अशी रुळली। भीमाची जिंदगी भीमाची जिंदगी हिरवली, भीमाची जिंदगी हिरवली।
पण आहे रमाईचा बाबासाहेब त्यांच्या मित्रांसोबत सोलापूरला हवा पालटायला जातात. लहान लहान डिव्हाइस ऍक्टिव्ह होतं छोटे छोटे. मला खूप आनंद वाटला ही सगळी मुलं माझ्याकडे पाहत आहेत. मैं बहुत बड़ा खुशकिस्मत हूँ. 2-4 अगर बच्चों को छोड़ दिए तो सारे लोगों ने मोबाइल छोड़ दिए मेरे तरफ देख रहे हैं. बहुत अच्छा. ही जी कथा मी तुम्हाला सांगतोय ही तुम्हाला कधीच कुणी सांगितली नसेल. ऐका बाबासाहेब हवा पालटासाठी माता रमाईला घेऊन सोलापूरला जातात आणि सोलापूरला गेल्यानंतर त्यांचे जे मित्र आहेत ते सर्व मित्र जे आहेत आप चालू रहे त्यांचे जे मित्र आहेत ते सगळे मिळून बाबासाहेबांना म्हणतात चला आपण शिकारीला जाऊ. आणि मग बाबासाहेब त्या सर्व मित्रांसोबत शिकारीला जातात. आणि शिकारीला गेल्यानंतर काय होतं की कधीच नाही शिकार करायला गेलेल्या बाबासाहेबांनी मित्र म्हणे चला म्हणून त्यांनी मी घातलं हेल्मेट ते तसले ड्रेस मिलिटरी सारखे जे शेतात नाही दिसले पाहिजे छर्याची बंदूक आणि सगळी ही मंडळी जंगलाच्या दिशेने निघते. ती मंडळी कदाचित शिकारीत प्रावीण्य पावलेली असेल परंतु हा शिकारी पहिल्यांदा त्या लोकांसोबत बंदूक घेऊन जंगलात जातो. आणि जंगलात गेल्यानंतर वन फिरल्यानंतर दुपारचे 2-2:30 वाजतात तोपर्यंत त्यांना शिकार गावत नाही. आणि होतं असं की तिकडच्या कोपऱ्याच्या माणसाला शिकार गावते हरिण दिसतं आणि मग ते काय करतात की इशाऱ्यानंच असं करून सगळ्यांना बोलवतात. त्या हरणीला मध्ये गाठतात. मिलिटरी चालती तशी कोपऱ्यावर चलत ते सगळे जवळ जातात. त्यांना कॉपी करत बाबासाहेब एका झुडपाच्या आत जाऊन कोपऱ्यावर चलत जवळ जातात. जवळ गेल्यानंतर बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकरांना ती हरणी दिसते. ती हरणी दिसल्यानंतर ती फिरते आणि फिरल्यानंतर ती हरण फिरल्यानंतर त्या हरणाच्या 2 पायाच्या मधून बाबासाहेबांना त्या हरणीचे स्तन दिसतात सड दिसतात सड. ते हरण नसते ती मादा हरिण असते. आणि ते सड जसे दिसल्या बरोबर बाबासाहेबांनी पाहतात की ते सड जे आहे ते जे स्तन आहेत ते तटाटलेले आहेत दुधाने फुल झालेले आहेत. करुणेचा महान सिंधू बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर त्या सडाला पाहिल्या बाबासाहेबांचा विचार मनामध्ये आला की अरे ही पिलावाली आहे चारा खायला इथं आली तिचे पिलं कुठेतरी वाट पाहतात. आणि बाबासाहेबांनी एकही क्षणाचा विचार न करता उठण्याचं सोंग केलं आणि त्या सोंगाच्या ढोंगामध्ये बाबासाहेबांनी स्वतःला पाडून घेतलं. पाडत असताना योग असा झाला की बाबासाहेबांच्या हानवटीला 4 टाके पडतील एवढा मार लागला आणि बाबासाहेब रक्तबंबाळ अवस्थेत गेले. माता रमाईने ज्यावेळेला त्यांना पाहिलं तर हसूनच सांगितलं कारण बांधलेली होती जखम. हसूनच रमाई म्हणते की शिकार करने गए थे और शिकार होके चले. तर त्यावेळेला बाबासाहेब आरशाच्या समोर बसतात. माता रमाई पाठीमागे उभे राहते. ती पट्टी खोलल्यानंतर त्या जखमेचं गांभीर्य ज्यावेळेला पाहते त्यावेळेला तिला घाबरून झाल्यासारखं वाटतं की साहेब खूप लागलंय कसे काय पडला. त्यावेळेला घडलेली कथा ज्यावेळेला बाबासाहेब रमाईला सांगत हो की अगं शिकारीला गेलो होतो आम्ही ती हरिण जशी दिसली तिचे सड जसे दिसले तिचे पिले माझ्या डोळ्यासमोर दिसले ग. ही सगळी कहाणी बाबासाहेब रमाईला सांगत होते आणि रमाईच्या डोळ्यातून पाणी बाबासाहेबांच्या डोक्यावर पडत होतं. माता रमाई स्वतःला धन्य मानत होती की अरे माणसं तो सोडाच जनावरांचा सुद्धा विचार करणारा किती हवळ्या मनाचा पती मला मिळाला. मी हवळा किंवा गंभीर किंवा असा कार्यक्रम करण्याच्या तयारीतच नव्हतो. मला लय गौरव आहे आजच्या या जयंती मंडळाच्या अध्यक्षाचा. लय लहान पोरग होतं ते सूर्यवंशी. ते स्टेजवर येऊन फक्त एका गाण्यासाठी बसलंय एका गाण्यासाठी का बाकीचं काही तिकडं तुमचं काही हो मला सगळे राजूभाऊ म्हणते स्टेजवरच येऊन बसलं. ते गाणं जे आहे ना बळा ते क्लासिक बेस आहे पण त्याची लई इच्छा असते कधी द्यायला. क्लासिक बेस है सुन लो थोड़ा वक्त है. तो दिल्ली में एक हुमायूं नाम का रोड है. उस रोड के ऊपर बाबा साहब डॉक्टर भीमराव अम्बेडकर का एक बंगला है. और उस बंगले में बाबा साहब को जब ये घुटनों का और जॉइंट पेन का जब दर्द हुआ सरते शेवटी बाबासाहेब त्या बंगल्यावर जायचे आणि मावळत्या सूर्याला पाहायचे आणि डोळ्यातून त्यांचं पाणी यायचं. 1 2 3 4 5 10 15 20 30 इतकी दिवस झाल्यानंतर चांभार समाजाचा नानकचंद्र ऋतू नावाचा एक त्यांचा पीए होता. तो पीए बाबासाहेबांच्या पाठीमागे उभा राहायचा
आणि त्यांनी सांगितलेलं पत्र व्यवहार लिहायचा. एक दिवशी सगळी हिंमत एक करून मला खूपच आनंद होतोय. लहान लेकरं माझ्याशी मुखातिब आहेत. तुम्ही खरी जयंती साजरी करताय, आपण पुन्हा इथं येऊ. परंतु एक मॅसेज तुमच्याकडून यांना एक देऊ. एक मॅसेज. इतकी घाणेरडीची जयंती, मी इथं थांबतोय कुठं नानकचंदावर, पुन्हा इथं येऊ. इतकी घाणेरडी जयंती सध्या महाराष्ट्र नाही देशभरामध्ये चालू आहे ना. इतकी घाणेरडी अशी जयंती तरुणांनो, इतकी घाणेरडी जयंती करू नका रे. नका. फक्त बाबासाहेबांचा विजय असो, बाबासाहेबांचा विजय असो असं करून तुम्ही काय करणार आहे? बाबासाहेबांचा विचार मारून टाकणार. इसमें है मैंने खुद लिखा है कि आशान विचार मारून टाकताल. ऐसी अगर आप जयंती करोगे तो कैसी? जैसे आम लोग कर रहे हैं कि आशान विचार मारून टाकताल आणि तुम्ही या भीमाचा देवच करताल. इस तरह से आप जा रहे हो कि आशान विचार मारून टाकताल, तुम्ही या भीमाचा देवच करताल. आणि मग बोंबलत बसावा लागल, मग बोंबलत बसावा. कसली जयंती? कसली? इतकी घाणेरडी जयंती ना. मी आता सांगायला इथून बरं वाटणार. इतक्या घाणेरड्या की मग बोंबलत बसावा लागल, मग बोंबलत बसावा. आव्हान आहे माझं की सोंग झोपीचं सोडा, सोंग झोपीचं सोडा हे, सोंग झोपीचं सोड हे. आणि पहिली संसद गाठावा. सोंग झोपीचं सोडा, सोंग झोपीचं सोडा, सोंग झोपीचं सोडा. पहिले संसदेला शासन करते हो, शासन करते हो, शासन करते हो. शाहू फुल्याच्या, अरे शाहू फुल्याच्या नीतीनं, अरे शाहू फुल्याच्या नीतीनं सोनं बहुजनाचं करार. योगी राजा तुला वागवावी, हा संदेश सांगावा लागल, हा संदेश सांगावा. काय संदेश आहे? बापांनो, दारू पिऊन जयंती जाऊ नका. स्वतः बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर स्वतःच्या तोंडाने म्हणले होते की माझी जयंती करू नका, मला जे हवंय ते द्या. तुम्हाला गेल्या वर्षी मध्य प्रदेशामधलं उदाहरण आहे. 4 वर्षानंतर एका 15 वर्ष ज्यांना मुलबाळ झालं नाही अशा जोडप्याला एक मुलगा झाला 4 वर्षाचा, आणि त्याला वाढदिवसाच्या मंचावर बसवलं. 4 वर्षाचा मुलगा इतकासा. 15 वर्षानंतर मुलबाळ झालं त्यांना. एवढी मोठी पंगत दिली, एवढी मोठी पंगत दिली. त्या मुलाला मंचावर बसवलं. लोक येऊ लागले, आत्या येऊ लागली, सोनं घालू लागली, मावशी येऊ लागली, ड्रेस घालू लागली, काकू येऊ लागली, बूट घालू लागली. हे सगळं करत असताना 3-3:30 वाजले. त्या मुलाला चक्कर आली. ते चक्कर येऊन मुलगा पडला. याच्यासारख्याने दवाखान्यात नेला. डॉक्टरने थेटोस्कोप लावला आणि सगळे तिथं जमा झाले. सगळा कार्यक्रम तिथं आला. डॉक्टरनी सांगितले पोरगं मेलंय.
सगळे स्तब्ध. तेवढ्या गर्दीत याच्यासारखं लेकरू